मध्ये तर मोठ्या प्रमाणात उत्माद, म्हणजे काही ठिकाणी 2500 रुपये पर वोट, 3000 रुपये पर वोट, 4000 रुपये, 5000 मध्ये जात बघून, धर्म बघून, गरीब आहे का श्रीमंत बघून अशा पद्धतीने पैसा तिथं वाटला गेला. पीडीसीसी बँक गरीबाला 5 वाजता बंद होते, पण पैसे वाटण्यासाठी रात्री 1-1, 2-2 पर्यंत चालू राहते. म्हणजे पीडीसीसी बँकेचा वापर केला, त्यानंतर कर्मचाऱ्यांचा वापर केला, पोलिसांचा वापर केला. आता झेड सिक्युरिटी आणि वाय सिक्युरिटी म्हणजे गाडीत पैसा, पोलिसांच्या गाडीत पैसा नेण्यासाठी वापरायचा होता का काय असं कुठेतरी म्हणावं लागेल. पण अनेक ठिकाणी लोकांनी पैसे नाकारले. आता जनशक्ती विरुद्ध धनशक्ती, म्हणजे जनशक्ती साहेबांच्या ताईंच्या बाजूली आणि धनशक्ती म्हणजे अजितदादांच्या बाजूली. बघू विजय कोणाचा होता, पण आम्हाला विश्वास आहे जनशक्तीचा होईल. पैसे वाटायची वेळ का आली असते तुम्हाला वाटते? ज्या पद्धतीने पैसे वाटले गेले होते किंवा बँक रात्रीची ओपन करावी लागली, ही का वेळ आली? जेव्हा लोकांना माहित आहे की 2014 पर्यंत सत्ता ही पवार साहेबांमुळे आली आणि सत्ता आल्यामुळे अजितदादांना मंत्रिपद मिळालं आणि मग त्यांनी विकास केला. 2019ला तर अजितदादांचा तसा काही पराक्रम नसताना सुद्धा त्याच्यामध्ये सत्ता साहेबांनी आणली, पद दादांना मिळालं आणि निधी दादांनी आणला. त्यामुळे तुम्ही काय केलं स्वतःच्या हिमतीवर हे जर दादांना तिथं सांगता येत नसेल तर लोक कसे पटणार? साहेबांना सोडलं, विचाराला सोडलं. त्यामुळे लोक कुठेतरी एक तर विकास साहेबांनी केला हे लोकांना माहिती आहे आणि काही प्रमाणात लोक भावनिक सुद्धा आहेत. दादा, या प्रकरणाची काही चौकशी होणार आहे का? तुम्ही काही माहिती घेतलीत का? कारण की त्या व्हिडिओमध्ये 2 पोलीस देखील त्या ठिकाणी दिसत आहेत. पोलिसांचं लक्ष या संपूर्ण घटनेवर आहे का? ते कारवाई करतायत का? काही काही ठिकाणी तर इंदापूरला लोक आणि बारामती सुद्धा लोक. तेव्हा एकीकडे अजित पवार हे आता